योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता देखील मिळणारच। त्याचबरोबर 8वा हप्ता मिळाल्याच्या नंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचा एक 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार। शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार देखील तुमचा असा प्रश्न असेल तर आता तुमच्यासाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली। आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता देखील मिळणारच। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सविस्तरपणे अपडेट, कोणत्या जिल्ह्याला आणि कोणत्या तालुक्याला हा हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार असून सर्वात प्रथम पहिला टप्पा नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर चला यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील आणणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे, म्हणजेच काही महत्त्वाचे कामे देखील तुमचे पूर्ण असणे गरजेचे सांगण्यात देखील आलेले आहे। तर चला सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे कामे देखील बघणार आहोत। नमोचा 8वा हप्ता, नमोच्या 8व्या हप्त्याची खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आणि आनंददायक बातमी या ठिकाणी ठरणार असून आता नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच। आता त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा या ठिकाणी 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार असून 2 हप्ते शेतकऱ्यांना एकत्र या ठिकाणी मिळणार असून शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आनंद झालेला असून आता शेतकऱ्यांची चिंता देखील मिटलेली आहे। आता शेतकरी देखील मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी दिसत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आलीच आली। आता मोठी दिलासादायक बातमी अशी असणार आहे की नमोचा 8वा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळणारच। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे। पण हा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न टाकता तर आता फक्त या ठिकाणी 10 जिल्ह्यात आणि 12 तालुक्यात या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सविस्तर 12 तालुके आणि 10 जिल्हे बघूया, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न या ठिकाणी राहणार नाही। पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील आणि या 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। 2 हप्ते एकत्रितपणे आता फक्त पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील आणि या 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार। तर चला पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी हा टाकण्यात येणार आहे सविस्तरपणे आपण ते जिल्हे आणि सविस्तरपणे आपण ते तालुके देखील बघणारच आहोत। तर चला यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे देखील आणायचे आहे। 2 कागदपत्रे तुमचे असणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी आता हे 2 महत्त्वाचे कागदपत्र काढलेले नसेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन हे 2 महत्त्वाचे कागदपत्रे काढून टाका, जेणेकरून त्यांना देखील एकत्रपणे 2 हप्ते या ठिकाणी मिळून जाईल किंवा तुम्हाला देखील हे महत्त्वाचे ठरणार असणारे 2 कागदपत्रे या ठिकाणी काढावे लागणार आहे। आज नाही उद्या तुम्हाला हे महत्त्वाचे 2 कामे करावेच लागणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे 10 जिल्हे आणि 12 तालुके देखील बघणार, जेणेकरून तुमच्या तालुक्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या तालुक्याच्या यादीमध्ये किंवा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर समजून चला तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली। तर ती कशाची? पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील तुमची संपली। समजून चला फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या व्हिडिओच्या माध्यमातून या यादीच्या माध्यमातून आलं गरजेचे आहे। या ठिकाणी येणं अतिशय गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। तर सविस्तरपणे आपण ते तालुके, ते जिल्हे आणि ते महत्त्वाचे 2 कागदपत्र, जे 2 कागदपत्र तुमचे पूर्ण असणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे, ते तुमचे पूर्ण होणं या ठिकाणी गरजेचे सांगण्यात आलेले आहे, ते तुम्हाला काढावेच देखील लागणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे 2 कागदपत्र देखील बघणार। ते महत्त्वाचे 12 जिल्हे आणि ते महत्त्वाचे 10 तालुके देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका नक्की आम्हाला कळवा। तर चला 10 महत्त्वाचे जिल्हे आणि 12 महत्त्वाचे तालुके देखील आपण बघणार, ज्या ठिकाणी पूर्णपणे हप्ता टाकण्यात येणार आहे। जालना जिल्हा जर तुमचा असेल, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी येणार। नमोचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील तुम्हाला मिळालेला असेल तर आता तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात
येणार आहे. बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता बीड जिल्ह्याचे नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे. आता जर तुम्ही देखील बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्हा तुमचा जिल्हा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तुमचा देखील पूर्णपणे प्रश्न या ठिकाणी सोडवल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पण आता चिंता करू नका. धुळे जिल्हा जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, धुळे जिल्हा जर तुमचा देखील जिल्हा असेल, तर आता तुमच्यासाठी देखील आली मोठी आनंदाची बातमी. तुमचा देखील आता प्रश्न पूर्णपणे दूर होणारच आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासाचा मिळणार आहे. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, धुळे जिल्हा तुमचा असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणाहून PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल, तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. संभाजीनगर जिल्हा जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल, तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा हप्ता टाकण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, तर तुम्हाला देखील आता नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकत्रपणे तुम्हाला 2 हप्ते या ठिकाणी मिळणार आहेत. तर चला समोरचा जिल्हा सविस्तरपणे आपण जाणून घेऊ. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असताना आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा धाराशिव जिल्हा असेल, तर आता तुमच्यासाठी आली एक मोठी आनंदाची बातमी. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यात येणार असून तुम्ही पण जर धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, तर आता तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, तर आता तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल, तर तुम्हाला पण नमोचा 8वा आणि PMचा 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तुमची देखील काळजी पूर्णपणे या ठिकाणी मिटली. तुमची देखील चिंता पूर्णपणे या ठिकाणी मिटलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण निश्चित राहा. समोरचा जिल्हा आपला अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता पूर्णपणे निश्चित व्हा. तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं समजूनच चला. तर चला महत्त्वाचे 2 कामे जे 2 महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांना करण्याचे गरजेचे सांगण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका. तर चला बघूया महत्त्वाचे कामे कोणते आहे. पहिलं महत्त्वाचं काम असणार आहे KYC. ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी आहे किंवा त्यांनी ते बाकी ठेवलेले आहे, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन KYC करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा राहणार नाही. दुसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID बनवलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे करून टाका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.